षटक हाताळण्यासाठी 96 कोळी मराठा क्रिकेट टीम कडनं गणेश कुबाल. पहिला चेंडू यावेळी ड्राईव्ह केलाय. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरनं डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचतोय. समीर वेंगुर्लेकर येतोय वेगाने. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव. ज्या एकेरी धावसंख्येने फलंदाज आपलं खातं उघडतोय. सलामीची विनीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. राजाराम गवस आणि बॅटर राजाराम आणि शुभम ही सलामीची विनीची जोडी. यावेळी बॅकफुटला जाऊन सन्मान दिला जातोय. त्याचबरोबर एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. विपुल पवारकडनं फेकी पाहायला मिळाली. फेकी अचूक नव्हती. एस्टेनवरती परिणामी एकेरी धाव मिळाली. अर्थात धावबाद करण्याचा प्रयत्न विपुल पवारचा पाहायला मिळालाय आणि एकेरी धावसंख्येने संघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर नाममात्र 2 धावा बिनबाद. यावेळी रिव्हर्सची फटका खेळण्याचा प्रयत्न स्टार अक्षय आपल्याला पाहायला मिळालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच अक्षय घाटवळ आणि त्या अक्षय घाटवळकडनं चुकी होताना आपल्याला पाहायला मिळाले. जीवनदान मिळालंय फलंदाजाला. अर्थात एकेरी धाव संघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर नाममात्र 3 धावा. यावेळी पॉलिंग स्वीप प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. अर्थात पॉलिंग स्वीपची आठवण झाली तर नक्कीच व्यावसायिक क्रिकेटपटू पप्पू तोडकर याची आपल्याला आठवण होते. त्याचबरोबर मिस्टर कृष्णा लक्ष्मण सातपुते याही फटक्यांचा बऱ्याच वेळा वापर करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि नक्कीच रिव्हर्स स्वीपचा जर फटका पाहिला तर नक्कीच आठवण येईल गोमंतक आणि गोवा राज्यातील एक स्टारकश खेळाडू मिस्टर सनम साळगावकर. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. जलद गती गोलंदाज यावेळी गोलंदाजीची कमान सांभाळताना दिसतोय. समीर वेंगुर्लेकर डावकर शैलीचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू थोडासा दूर ठेवतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. धावसंख्या धावफलकावर पाहिली तर नाममात्र 3 धावा बिनबाद धावफलकावर डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे. थोडीशी संत सावध सुरुवात. भाव्यान स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी संघ प्रथम फलंदाजी करताना. याही ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जातोय. चेंडू चकवतोय. फलंदाज शुभमला वैयक्तिक 2 धावांवरती शुभम पाहायला मिळतोय. तर वैयक्तिक एकेरी धावसंख्येवर कर्णधार राजाराम गवस आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा अंदाज बांधणं थोडस कठीण होऊन बसलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बबल नाईक यावेळी चेंडू पर्यंत पोहोचण्यात थोडासा विलंब करतोय. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. धावफलक बदललाय. नाममात्र 7 धावा धावफलकावर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अल्टी खेळण्याचा प्रयत्न. राजाराम गवस यावेळी वेगाने येतोय. स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय राजाराम गवस कडनं. लेग बाईटचा इशारा येतोय. एकेरी धाव ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय. नाममात्र 8 धावा धावफलकावरती टॉस जिंकलाय 96 कोळी मराठा वेंगुर्ले क्रिकेट टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. फुलर लाईन चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरनं डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचतोय. बबल नाईक वेगाने येतोय चेंडूवरती आणि चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. ज्या एकेरी धावसंख्येने संघिक धावसंख्या बदलली आहे ती नाममात्र 9 धावा बिनबाद धावफलकावर. एक सावध संयमी सुरुवात. भाव्या स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी संघ.
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळी चकवतोय फलंदाजाला, निर्धाव चेंडू गल्ला जातोय. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 9 धावा धावफलकावर बिनबाद ही डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे. महत्वपूर्ण सामना आहे. डुअर डाईचा करो या मरोची परिस्थिती असेल. इथून पराभूत संघाला संधी नाही आहे. जो संघ विजयी ठरेल साई जय बोडगेश्वर क्रिकेट संघ विरुद्ध क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. क्वार्टर फायनल मध्ये कुठचा संघ दाखल होतोय हे पाहणं औत्सुक्याच राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 मातब्बर संघ आज जगदंब चषक मध्ये. फुलर लाईन चेंडू कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फेकी अचूक नव्हती. गौरेश कांबळीकडनं फेकी झाली आहे. धोक्याची घंटा वाजली होती मात्र नशिबाची साथ मिळाली फलंदाजांना. एकेरी धाव त्याचबरोबर सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात 10 धावा. यावेळी चांगला चेंडू गणेश कुबल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीर्घ अनुभव यावेळी 16 धावा बिनबाद धावफलकावर. स्पर्धेचा लेखाजोखा पाहिलं तर आतापर्यंत स्पर्धेमध्ये 2 गोलंदाजांनी हॅट्रिक संपन्न केली. गणेश राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चांगलं इष्टरक्षण पाहायला मिळालं मिस्टर गोपाळ बटारचं. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावर. 16 धावा बिनबाद धावफलकावर. यावेळी फुल केलाय चेंडू. चेंडू जातोय डिस्कर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक विपुल पवार पाहायला मिळतोय. चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 17 बिनबाद. तिसरं षटक पाहायला मिळतंय गणेश कुबल. यावेळी बॅटची आतली कडे घेऊन चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. दाजी दुरत स्क्रीनवरती येतोय. जोपर्यंत दाजी दुरत क्षेत्ररक्षण करेल एकेरी धावीची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळाली आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतंय 19. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय. 52 स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी संघ अवघ्या 19 धावा बिनबाद. कणकोण तालुका आणि कणकोण तालुक्याच्या इतिहासामध्ये श्रीस्थळ या गावामध्ये प्रथमतः दिवस रात्रीचे सामने पाहायला मिळतात. येथील क्रीडा रसिकांना ही नामी पर्वणी आपल्याला पाहायला मिळत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपापले व्यवसाय नोकरी धंदा सांभाळून थेट मैदान गाठलं जातं श्रीस्थळ या पंचायत ग्राउंड वरती आणि रजनीमध्ये फ्लड लाईट्स मध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गौरेश कांबळे येतोय. रेडी एक्सप्रेस ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं. वैयक्तिक पहिला सांघिक 4थं षटक. 1 बाउन्सचा इशारा दिला जातोय पंचांकडनं. 20 धावा धावफलकावर. गौरेश राईट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस. खराब चेंडू म्हणावं लागेल. कमजोर चेंडू. हात खोललाय फलंदाज राजाराम गवसने. चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरकलाय. 26 धावा बिनबाद. आतापर्यंत स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 2 हॅट्रिक्स 2 मेडन ओव्हर पाहायला मिळत आहेत. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पीयूष देवीदासच्या नावावरती पाहायला मिळाली. स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक इम्रान मुल्लाच्या नावावरती पाहायला मिळाली आणि कालच्या रजनीमध्ये 2 मेडन ओव्हर पाहायला मिळाले. 1 मेडन ओव्हर आणि विकेट आपल्याला पाहायला मिळाले.
पहिलं मेडन ओव्हर षटक प्रवीण सावंतच्या नावावरती आणि दुसरं मेडन ओव्हर षटक महेश उर्फ मॅडी व्हाईटकरच्या नावावरती पाहायला मिळालं. हा स्पर्धेतील लेखाजोखा आहे. अजूनही अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं नाही. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू, म्हणजे फ्री हिटची संधी असेल. उघड्या डोळे पहा नीट, चेंडू फ्री हिट आणि ही नामी संधी प्राप्त होत आहे. राजाराम गवस, गौरीश कांबळे दूरवर राईट हॅम राऊंड विकेट. हो पुन्हा एकदा फुल केलाय, सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. अगदी जबरदस्त फटका म्हणावा लागेल. चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये आणि कलरफुल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. राजाराम गवस एक चांगला फलंदाज आहे आणि मोक्याच्या क्षणी खेळ उंचवणारा खेळाडू राजाराम गवस. गोलंदाज गौरीश कांबळीला विचार विनिमय करावा लागेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. गणेश कुबल येतोय चेंडूवरती. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली आहे. धाव संख्या स्थिरावली आहे धाव फलकावर. 33 धावा बिनबाद. स्टँड ऑन डिलिव्हरी, डीप लॉंग ऑफ वरती फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमापार, षटकार. सांघिक धावसंख्या वेगाने बदलली आहे. 39 धावा बिनबाद धावफलकावर. यावेळी चेंडू चॉप केलाय गणेश कुबलच्या डोक्यावर ना. बघता बघता चेंडू स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. अगदी धावांची लयलूट केली जाते. राजाराम गवस त्याच्या साथीला आघाडीचा फलंदाज शुभम गावडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि हळूहळू धावफलक वेगाने बदलताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे 43 धावा बिनबाद धावफलकावर. आज डोवर डायचा सामना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन तगडे बलवान संघ आज प्रतिष्ठापनाला लागलेले आहे. दोन्ही बाजूला कुठचा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. यावेळी थोडासा बॅकफुटला जातोय. चेंडूला स्टिअर केलाय. चेंडू येतोय डीप पॉइंटच्या दिशेने. अक्षय घाटवळ आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडूची परती करेल एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलक पाहायला मिळतोय 44 बिनबाद. 4 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अजूनही 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावांचं योगदान दिलं जाईल. भावव्यान स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी संघ 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघासमोर. गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बबल नाईक. पंचांच्या डाव्या साईडने राईट हॅम ओव्हर द विकेट. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. ताकद, नजाकत आणि सौंदर्य राजाराम गवसेच्या बॅटमनना. गगनचुंबी षटकार. सांघिक अर्धशतक फलकावर लागलाय. भावव्यान स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी संघ 50 धावा
बिनबाद 50 धावा पाहायला मिळत आहेत. 50 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. पार्टनरशिप क्रिकेट म्हटलं की पार्टनरशिपला खूप महत्त्व असतं. ती भागीदारी राजाराम गवस बाबाई स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम गावडे त्याला साथ देतोय. सुरुवातीला अगदी संत सुरुवात आणि इथून मात्र धावसंख्येचा पाया रोवताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजाराम गवस बबल नाईक राईट हॅम राऊंड विकेट. पॉलिंग स्वीपचा फटका. यावेळी चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने प्रवास करताना दिसतोय. चेंडू सीमापार चौकार. चौपन्न धावा. फुलटॉस ताकदवान फटका डीप लॉंग ऑफ वरती. अर्थात खराब चेंडू होता बबल नाईकचा आणि चेंडू फेकून दिलाय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या वेगाने बदलली आहे. 60 धावा बिनबाद धावफलकावर. वैयक्तिक 44 धावांवरती खेळतो राजाराम गवस. नक्कीच संधी असेल या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती पाहायला मिळेल का राजाराम गवस. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर अगदी लांब लचक फटका आणि एका मोठ्या फटक्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक राजाराम गवस याच्या बॅटमॅनना पाहायला मिळत आहे. जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल. 17 चेंडू आणि 50 धावांची बहारदार खेळी. सासष्ट धावा धावफलकावर वादळ घोगवताना दिसत आहे. फलंदाज राजाराम गवस याच्या बॅटमॅनना दबाव पाहायला मिळालाय आता मात्र बबल नाईक वरती आणि याच दबावामध्ये चेंडू अवांतर पाहायला मिळतोय. 67 धावा धावफलकावरती बिनबाद. काय सलामी दिली, तडाखेबंद सलामी. फुल लाईन चेंडू यावेळी डीप लॉंग ऑफ वरती. अर्थात गणेश कुबल येतोय झेल खाली आणि ही नटलेली अखेरच्या क्षणी खेळी समाप्त होताना दिसत आहे. राजाराम गवस अगदी कर्णधाराला साजेशी खेळी. एका बाजूने खिंड लढवली बाजीप्रभू देशपांडे सारखे आणि या स्पर्धेतील पहिलं वैयक्तिक अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळालं तोच राजाराम गवस. एकदा जोरदार टाळ्यांचा निनाद करूया राजाराम गवस याच्या फलंदाजीसाठी. नवीन फलंदाज नंबर 3 वरती वन डाऊन या पोझिशन वरती सर्वेश साबंची वर्णी लागताना दिसत आहे. काय पाया रोवून दिलाय राजाराम गवसने. पाहावं लागेल किती धावा जोडल्या जातील. बबल नाईक राईट हॅम ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा चेंडू पूल केलाय बबल नाईक वरती आक्रमण चढवलाय. चेंडू वायडेश लॉंग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक वेगाने बदललाय. 73 धावा 1 गडी बाद. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 73 धावा 1 गडी बाद. सुरुवातीला वाटत होतं बाबाई स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी संघ 40-50च्या आसपास रोखला जाईल. ती गोलंदाजी पाहायला मिळाली होती. मात्र जसं राजाराम गवसने फलंदाजीची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि धावसंख्येला एक पाया रोवून दिलाय आणि नक्कीच म्हणावं लागेल ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालेसे कळेस. राजाराम गवसने तो पाया रचलाय आणि आता पाहावं लागेल या पायावरती किती धावा जमवल्या जातील. बाबाई स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं शेवटचं षटक 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघाकडनं मॅन फ्रॉम रेडी आणि रेडीचा सुपुत्र ग्लेन त्याचं कसं असेल क्लीन षटक हे पाहणं उत्सुकेचं राहील. ग्लेन फर्नांडिस राईट आर्म ओव्हर द विकेट.
हो मिनी हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय डीप लॉंग ऑफ वरती गणेश कुबलला चेंडू यावी भेदात चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स ऑर्डर चौकार. 77 धावा धावफलकावर. दोन्ही संघांसाठी डू ऑर डायचा सामना. इथं जर हरलात तर सरळ घरचा रस्ता पकडावा लागेल. पराभूत संघाला संधी नाही आहे. जो संघ सामना जिंकेल साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाविरुद्ध क्वार्टर फायनलचा सामना खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलंय ग्लेनचं आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज पाहायला मिळतोय शुभम गावडे आणि त्याच्या साथीला सर्वेश सावंत. यावेळी पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय डीप लॉंगअप वरती. लॉंगनवरनं क्षेत्ररक्षक येतोय अर्थात झेल टिपण्याचा प्रयत्न झाला होता. फेकी येतोय ती स्ट्राईक एंडच्या दिशेने. दोन धावा निघालाय दुहेरी धाव संख्येने. धावफलक पाहायला मिळतोय 79 धावा. एक गडी बाद. चांगली फलंदाजी पाहायला मिळत आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप लॉंग ऑफ वरती अर्थात ताकदवान फटका. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. पंच्याऐंशी धावा धावफलकावर. पहिली 3 षटकं पाहिली तर कुठेतरी पिछाडीवर आता हा संघ. यावेळी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. फेकी झाले आहे. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय. 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. धाव कशाही प्रकारचे येऊ प्रत्येक धाव ही लाख मुला समान असेल आणि 86 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. ग्लेन फर्नांडिस पाहायला मिळतोय पंचांच्या उजवे साईने राईट आर्म राऊंड विकेट. आखो टप्प्याचा चेंडू पुल केलाय. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीवरती. पहिल्या प्रयत्नात चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अर्थात एकच धाव निघाली ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे 87 धावा. एक गडी बाद. शुभम यावेळी ऑन स्ट्राईक असेल. यावेळी चांगला फटका. काय सामना समाप्त केलाय एका बाजूने. पहिला डाव समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवरती ग्लेन वरती आक्रमण चढवलंय आणि एका मोठ्या फटक्याने सांघिक धावफलक पाहायला मिळतोय. 93 धावा. 94 धावांचा पाठलाग करावा लागेल. सामना कुठून बदललाय. पहिली 3 षटकं. पहिल्या षटकामध्ये 3 धावा निघाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. म्हणजे पहिली 3 षटकं पाहिली तर अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आणि नंतरची 3 षटकं पाहिली तर 25, 29 आणि 20 धावा. काय फलंदाजी केली. राजाराम गवस स्पर्धेतली पहिलं अर्धशतक हाफ सेंचुरी पाहायला मिळाली. चेंडू एक टप्पा घेतोय. वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. गवरेश राईट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस. खराब चेंडू म्हणावं लागेल. कमजोर चेंडू. राजाराम गवस. गवरेश कांबळे दूरवर राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा फुल केलाय. सक्सेसफुल पॉवर. स्टँड ऑन डिलिव्हरी. डीप लॉंग ऑफ वरती फटका पाहायला मी धावफलकावर. यावेळी चेंडू चॉप केलाय गणेश कुबलच्या डोक्यावर ना. बघता बघता चेंडू स्वीप. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. राजाराम गवस. बबल नाईक राईट आर्म राऊंड विकेट. पॉलिंग स्वीपचा फटका. यावेळी चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. 54 धावा. फुल टॉस. ताकदवान फटका डीप लॉंग ऑफ वरती. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. अगदी लांब लचक फटका आणि एका मोठ्या फटक्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. बंद सलामी.
फुल लाईन चेंडू यावेळी डीप लॉंग ऑफ वरती अर्थात गणेश कुबल लागेल किती धावा जोडल्या जातील. बबल नाईक राईट हॅम ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा चेंडू पुल केलाय. बबल नाईक वरती आक्रमण चढवलाय. राईट हॅम ओव्हर द विकेट. मिनी हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय डीप लॉंग ऑफ वरती. गणेश कुबलला एक गडी बाद. चांगली फलंदाजी पाहायला मिळत आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप लॉंग ऑफ. शुभम यावेळी ऑन स्ट्राईक असेल. यावेळी चांगला फटका. काय सामना समाप्त केलाय. एका बाजूने पहिला डाव समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवरती ग्लेन वरती आक्रमण चढवलंय. आपल्याला बघायला मिळालंय. उद्या मेगा फायनलचा दिवस आणि जोशेसनं काहीतरी आज नवीनच काहीतरी करून आलाय. स्टाईलिश आपल्या बघायला मिळतोय. लकी ड्रॉचा तो हेअरस्टाईल एकदम आगळी वेगळी घेऊन आला. याच खास त्याचं उद्या आकर्षण असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सलामीची बिनीची सोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. उंच गुराचा खेळाडू राजाराम गबस अर्धशतकी खेळी शुभम गावडे त्याला 7 बघायला मिळाले. सर्वेच एक मोठा फटका. पहिल्या 3 ओव्हरला होते 19 आणि नंतरच्या 3 ओव्हरला गोलंदाजांवर हाबी होऊन केले फलंदाज. सांघिक धावपलकावर बघायला मिळाला आहे. 93 धावा धावपलकावर 94चा पाठलाग करायचा आहे. सज्जालय गोलंदाजी मार्कवर शुभम गावडे सज्ज रोट एंडकडनं नॉन स्ट्रायकर एंडला विपुल पवार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट होडवडे गावचा सुपुत्र बबल नाईक. नॉन स्ट्राईकला विपुल पवार. पॉवर का पवार दाखवावा लागेल. आता लढावं लागेल. जो क्रिकेट संघ विजयी होईल सईजय बोडगेश्वर क्रिकेट संघासमोर क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. सुरुवातीला वाटलं होतं सावंतवाडी क्रिकेट संघ 50 धावा काढतोय की काय, पण एकानंच 50 धावा कुठल्या राजाराम गबसना. शुभम गबडे आपण पाहतोय बुमरा या नावाने प्रसिद्ध आहे सावंतवाडी तालुक्यामध्ये पंचक्रोशीमध्ये. त्या बुमरानं स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट बबल नाईकला पहिला बॉल डॉट टाकलाय. डॉट बॉल न सुरुवात केली आहे. धाबा बनतील. वेंगुर्ला टीमकडे फलंदाजी आहे पण संयमी क्रिकेट सुंदर क्रिकेट खेळावं लागेल. त्या दशबोटच्या षणापर्यंत चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूंना प्रहार करावा लागेल. सुरुवातीला शुभम गौडेचा वर्चस्व आपण पाहतोय. भीमर आपल्याला बघायला मिळेल. नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. नो +6 एकूण 7 धावा. शुभम गौडे गोलंदाजी मार्कवर. बुमरा या नावाने प्रसिद्ध आहे तर वेगन टाकायचा होता. 7 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळालाय. तो बबल नाईक आपण पाहतोय. शुभम गौडे आपण पाहतोय. बुमरा या नावाने प्रसिद्ध आहे तो. गोलंदाजी बारीकवर एड आलं. चेंडू फीटचा चेंडू. 94चा पाठलाग करायचा आहे म्हणजे फटकेबाजी माझ्या क्रिकेट संघासाठी तगडी करायची आहे. या इराद्यानं फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. फीटचा चेंडू बार स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट बबल नाईकचा कडक मारलाय. बेधडक चौकार पळाला वनबाव समोर. 4 या धावसंख्येने सांघिक धावपलकावर बघायला मिळाला आहे. 11 धावा धावपलकावर या 94व्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा जगदंब चषक 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम. आणि जसं 94व्या धावसंख्येसाठी पाठलाग करायचा आहे. जरी शुभम गौडेनं मला पहिला बॉल डॉट काढला तरी त्याच्या विरोधात माझी फटकेबाजी हे माझ्या क्रिकेट संघासाठी 96 कोळी बराडा वेगवेगळ्या क्रिकेट संघ तगडी असणार. हे बबल नाईकनं सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचं अजून एक उभरत्या सितारानं सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. मागे टाकलेला चेंडू
थोडासा शपलून पेरण्याचा प्रयत्न होता, फटका बसला गेला, मारायचा होता, नाराज झालाय बबल. बबलला सांगितलंय तुला शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे. एक खिलाडी सेना बरोबर तू सामना समाप्त करू शकतो, तुझ्याकडे ताकद आहे, पण तुला खेळायचं आहे. पण शुभम गावडेनं त्याहून सुंदर गोलंदाजीला कमबॅक केले. डॉट बॉल आलाय आता सावंतवाडी क्रिकेट संघाच्या कोट्यातून. मोठा फटका बघायला मिळतोय बबलचा डीप मिड विकेटला. वा फटका गेलाय डीप मिड विकेटला, षटकारासाठी बघायला मिळालाय. आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 17 धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. सतरा धावफलकावर बबल नाईकनं जसं राजाराम गबसला या स्पर्धेचं अर्धशतकी पहिला अर्धशतकी खेळी केली आहे. बबल नाईकनं लढायला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये शुभम गावडेच्या विरोधात. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मला का संबोधला आता. समोरचा चेंडू वा नजाकत, काय फटका डोलवलाय बबल नाईकनं कव्हरला. डोळ्यांचं पाळणं पेंडरा, रसिक प्रेक्षकांचा छानसा आवाज घेऊन देणारा फटका. बबल नाईक ऑन फायर. थँक्यू. 23 धावफलकावर आपण पाहतो 1 to go असलेला शुभम गावडेच्या विरोधात तसाच हल्ला बोल बबल नाईकचा बघायला मिळालाय. पुन्हा एकदा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. धाव घ्यायची की न घ्यायची नकार आलाय मात्र सुरेख डॉट बॉलनं या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या सांघिक धावफलकावर 23 धावफलकावर ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा बंद. पहिल्या ओव्हरला अनिवार्य पॉवर प्लेला इथून पुढे बबल लढावं लागेल. विपुल पवारला पॉवरची पॉवर दाखवावी लागेल. दोन्ही क्रिकेट संघ तुल्यबळ क्रिकेट संघ आपण पाहतोय. एका बाजूने होडवडे गावासाठी पंचायत लेवलच्या स्पर्धेला जास्त करून योगदान असतं. आज तालुका लेवलला वेंगुर्ला टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला जरा दर्यावरती भोशेवाड क्रिकेट संघाचं कित्येक वेळा आपल्या गावच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. आज एका मोठ्या संघामध्ये खेळत असताना का मला या मोठ्या संघामध्ये संधी दिली याचं प्रात्यक्षिक उदाहरण पण विपुल पवारला द्यावा गेला. गोलंदाजीसाठी कोणाला आणलंय फिरकीचा जादूगार अरविंद नेमळेकर सज्ज आले गोलंदाजी मार्कवर. जगदंब चषक 2000 अरविंद नेमळेकर फिरकीचा जादूगार. राजाराम गबस्त फटकेबाजी केली. शुभमची फटकेबाजी पण शुभम खर्चित जरूर झालाय. आणि मोठ्या फटक्यांसाठी थांबवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रोड एंड गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघायला मिळेल. अरविंद नेमळेकर सज्ज होईल. विपुल पवार च्या विरोधात आपल्याला बघायला मिळेल गोलंदाजी करत असताना. पहिल्या षटकाचा केस समाप्त. 23 धावफलकावर समोर टाकलेला चेंडू विपुल पवार बरोबर पॉवर का पॉवर आपल्याला बघायला मिळतोय. पॉवर फटका बघायला मिळाला पवारचा. आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं षटकारानं सांघिक धावफलकावर 29 धावा समोर टाकला चेंडूला. आणि फेवरेट फटका विपुल पवारनं तगडा फटका खेळलाय. तब्बल 94चा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे आतषबाजीच करायची आम्हाला हे इरादे आता पक्के केलेत शेंडू कुळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघानं.
मागे टाकलेला चेंडू बैठक खेचून टोलवला आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फटका फसलाय. विपुलचा खेळ संपलाय. महाराज की जय. या जल्लोषात पुन्हा एकदा जगदंब चषक 2026 क्रिकेट संग्राम. मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूची चर्चा नेहमी असते, सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर गोवा राज्यामध्ये होडवडे गावचे 2 सितारे, एक स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा होडवडे गावचा बाहुबली दाजी नाईक आणि बबल नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अरविंद निमळेकरनं एक गडी एक सफलता मिळवली. विपुल पवारला बाद केलं. दुसऱ्या बॉलला फटका फसला विपुलचा. उंच गेला चेंडू, उंची होती पण त्याला दुरी नव्हती. झेलबादच्या स्वरूपात तो माघारी परतला. मागे टाकलेला चेंडू आपण पाहतोय. दाजी गेलाय, दाजी पण आलाय. दाजीचा फटका फसला ऐन मोकळ्याच्या शेडी या महत्वाच्या मॅच मध्ये. कोणाची बळी लागेल? वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या डगआउट मध्ये पूर्ण शांतता झाली. दाजीकडून अपेक्षा न होते. दाजीला आज लढायचं होतं, खेळायचं होतं, पण दाजीचा फटका फसला. फिरकीचा जादूगार म्हणून का माझी ख्याती आहे. सुंदर गोलंदाजीसाठी प्रत्येक चेंडू वळवण्यात मी का माहेर आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण अरविंद निमळेकरनं मैदानाच्या आतमध्ये दिलंय. बबलला थांबावं लागेल आता मात्र, कारण खंडा खेळाडू दाजीला एक माघारी परतला. जरा 5 बॉलला 5 षटकार टोकले. बघाशा मॅचचा हिरो प्रत्येक गबंड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. दाजी नाईक नाराज असेल आपल्या फटक्यावर. दाजीला वाटलं होता फटका गेलाय षटकारासाठी, फसला फटका. आणि 96 कोळी बराडा क्रिकेट संघासाठी सर्व काही आता मात्र शांत होताना बघायला मिळत आहे. पण बबल नाईक मैदानाच्या मध्ये आहे, प्रत्येक आहे, फलंदाजी भरपूर आहे. पण येणाऱ्या कालखंडामध्ये एका दुसऱ्या खेळाडूला एक मोठी इनिंग घ्यावी लागेल. ती राजाराम गवस सारखी. समीर वेंगुर्लेकरकडे ताकद आहे, ग्लेनकडे क्षमता आहे, गणेश कुबल मॅच फिनिशर खेळी करेल. दाजी दूरच आहे, पण सर्व कार्य सत्यात उतरावं लागेल. आल्या रिव्हर्स स्वीपचा फटका. 5 बॉलला मी 5 मोठे फटके टोलवलेस म्हणजेच मला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतो डगआउट मधून येताना. आणि त्याचप्रमाणे तशीच फटकेबाजी आपण पाहतोय. सांघिक धावफलकावर 35वा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतील. लेग ब्रेक केला होता. समोर आला बॅटच्या स्वीजिटचा देखना फटका. हा टायन्स आवाज देऊन जाणारा अरविंद निमळेकरच्या विरोधात प्रतीक गवंडेचा षटकार आलाय. 35वा धावफलकावर तब्बल पाठलाग करायचा आहे तो. 94 धाबांचा समोर टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळण्यासाठी आपल्याला बघायला मिळालाय. सन्मान दिलाय चेंडूला. काही मोठा फटकाला जोखीम मी पत्करणार नाही आहे. माझ्याकडे क्षमता आहे, ताकद आहे आणि ते कलात्मक फटके मला पण खेळायचे आहेत. बबलने सांगितलंय घाई करायचं नाही आहे. अति काही संकटात नाही. दुसरा षटक चालू आहे. धावा बांधल्या आपल्या क्रिकेट संघासाठी. प्रत्येकाने बबलला एक सुंदर क्रिकेट खेळावं लागेल. अरविंद निमळेकरनं आता कमबॅक केलंय साऊंड क्रिकेट संघासाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. सुजितचा फटका डोलवायचा होता. सुमन वेगाला आला चेंडू पर्यंत. याची धावसंख्या बोलून जोखमीच्या धावसंख्येकडे आणि जोखमीची धावसंख्या पण पूर्ण करत 2 या धावसंख्येला सांघिक धावफलक बघायला मिळतोय. 37वा धावफलकावर आपण बघितलाय. महत्वाचा सामना दोन्ही क्रिकेट संघांसाठी. जो क्रिकेट संघ विजयी होईल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो क्रिकेट संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेचा प्रवास थांबेल. जगदंब चषक 2026 साठी त्याला थांबावं लागेल आणि जगदंब चषक 2027 ची वाट पाहावी लागेल.
सांघिक धावपलकर आपण पाहतोय 37 धावा धावपलकावर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सावंतवाडी क्रिकेट संघाच्या 18 बॉलला 19 होते आणि त्यानंतर डाव बदललाय. वेंगुर्ला क्रिकेट संघानं सुरुवातीला तगडी फटकेबाजी केली आहे. वेगाला स्वार होऊन गोलंदाजी करणारा सावंतवाडीकडे चाराटे गावचा नितेश परब संचालक गोलंदाजी मार्गवर बबल नाईकच्या विरोधात. नितेशचा वेगवान पद्धतीचा चेंडू फटका सजवला. क्षेत्ररक्षक लॉक ऑनचा आलाय. सर्व्हिस सामान आपण पाहतोय तो परतीची फेक करेल तोपर्यंत एकच बनेल. एक या धाव सेकंद सांघिक धावपलकावर 38 धावपलकावर नितेश परब पाहतोय गोलंदाजी मार्गवर. या षटकात 10-15 धाबा बनल्या तर पुन्हा एकदा मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल वेंगुर्ला क्रिकेट संघ बरचस मुलाखत त्याकडे करेल फटकेबाजी करेल. प्रत्येक एक षटकार जरूर टोलवलाय पण संयमी क्रिकेट खेळावं लागेल. वेगवान पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. वेगवान पद्धतीची गोलंदाजी करणारा आपण बघितलाय सनेटी गावचा सावंतवाडी तालुक्यातील वेगाचा बेतास बच्चा रफ्तार का सौदागर. हलक्या हाताने खेळलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक पहिल्यापर्यंत अरविंद ट्रम्बल झालाय. 2च बनतील 2 बॉलला या आणि 2 या धाव सेकंद 39 धावा. आता कमबॅक केलाय सावंतवाडी क्रिकेट संघानं. अरविंद निंबळेकरनं 1-2 मोठे ब्रेक थ्रू दिले. खऱ्या अर्थानं दाजी नाईकचा जवळ फटका फसला त्यावेळी वाटलं होतं वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी एका बाजूला पूर्ण शांतता झाली होती आणि त्यानंतर जबाबदारीची व्याख्या ही बबल नाईकनं आपल्या खांद्यावर घेतली आहे. वेगवान पद्धतीचा चेंडू वेगानं टाकला. औष्टिकच्या बाहेर टाकला चेंडू बबलला टोलवायचा होता. वेगाचा बेतास बच्चा हल्लीचा उभरता सितारा या चरटी गावचा आणि त्यानं डॉट बॉल काढलाय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिट बबल नाईकला 39 धावपलकावर. मोठा फटका का मला संबोधलं गेलं स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मला ही उपमा का दिली आणि प्रत्येक मॅच मध्ये मी मात्र तेजोमय सिताऱ्यासारखा काय झळकला जातो याचं प्रत्यक्षिक उदाहरण बबल नाईकनं मैदानाच्या आतमध्ये देत फटकेबाजी कडक केली आहे. बेधडक फटके ठोकलेत आणि सांघिक धावपलकावर 45 धावपलकर आपल्याला बघायला मिळत आहेत. धावा बंद आहेत वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. त्या 94व्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा खेचून टोलवायचं होतं. ऑफ साईड चेंडू ऑन साईडला. एकीने धाव सेकंड एक नाता बनले. 46 धावपलकावर आपण बघायला मिळतील. 46 धावपलकावर आपल्याला पाहताय 4 चेंडूंचा हा खेस 5 चेंडूंचा खेस समाप्त झाला. पहिला बॉल 2 बॉल डॉट बॉल आल्यानंतर षटकारानंतर 1 धाव. हा शेवटचा चेंडू आहे हा नितेशचा आणि बघूया मैदानाच्या आतमध्ये प्रतीक कसं स्वागत करेल. एक मोठा फटका आला तर वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी आव्हान थोडस सोपं होईल मैदानाच्या आतमध्ये. क्लीन बॉल. प्रत्येकला कधी बॉल आला आणि कधी यष्टनला समजलंच नाही. बॅट फिरवायच्या आधी बॉल यष्टनचा वेध घेऊन गेला. त्रिपळीच्या स्वरूपात माघारी परतला तो प्रत्येक गबंडे माघारी परतलाय. एक षटकाराचा खेळ चालू समाप्त. सुरेख गोलंदाजी नितेश परबचे उर्वरितचे 18 बॉलला आता धावा तर बनवायच्या वेंगुर्ला क्रिकेट संघाला. 18 बॉल 8 षटकार. सामना समाप्त. 18 बॉल 2 षटकार वाचवायचे आहेत सावंतवाडी क्रिकेट संघाला विजयासाठी. साईजय बोडगेश्वर टीम अगदी आतुरतेने वाट पाहते. कोणता क्रिकेट संघ आमच्या समोर भिडताना बघायला मिळेल. दोन्ही क्रिकेट संघांना आम्ही एक वेळा हरवलेला आहे आणि बघूया पुन्हा कोणता क्रिकेट संघ 30 उम्मीद घेऊन पुन्हा एकदा जिंकण्याची आमच्या समोर येईल. बबल नाईक आणि समीर वेंगुर्लेकरला हे 18च्या 18 बॉल खेळावे लागतील. ताकदवाले फटके टोलवावे लागतील. हे सर्व कार्य करावं लागेल कारण दाजी नाईकचा फटका फसला. दाजी नाईककडे क्षमता होती, ताकद होती पण मिस टायमिंगचा फटका प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला आनंद देऊन गेला. जरी आज दाजी थांबला असेल तरी मला लढायचं आहे माझ्या टीमसाठी. हे बबल नाईकनं हरलंय आणि त्याला खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 46 धावपलकावर आपण पाहतोय. आता 18 बॉलला बनवायच्या 48 आणि गोलंदाजी मार्गवर कोणाशी लागले आहे बरं. बहुतेक करून गिरीश आपल्याला बघायला मिळतोय. अजून एक उभरता सितारा आहे. बबलला एकच सांगितलंय गोपाळनं बबल तुला थांबायचंय, लढायचंय. 18 बॉलला 8 मोठे फटके तुझ्यासाठी काही कठीण नाही आहे. पण दुसऱ्या बाजूला गिरीशला कानमंत्र नितेश परबनं पण दिलाय. काही शेवटचा चेंडू टाकला नितेश परबनं. यष्टांचा वेध घेतला चेंडूनं. प्रतीकनं चेंडू फिरवायच्या आणि प्रतीक क्लीन बोल्ड झाला होता.
दोन्ही क्रिकेट संघांसाठी समान संधी आहे. आतापर्यंत विचार केला तर वर चष्मा राखलाय सावंतवाडी क्रिकेट संघानं. 18 बॉलला बनवायचे 48. समोरचा चेंडू बबलनं उडवलाय, कडक मारलाय तो, बेधडक गगनाला गवसणी घालणारा समोरच्या घरावर स्लॅपवर चेंडू षटकारासाठी. एक तर आलाय. आपण चर्चा केली होती 800 7 राहिलेत सांघिक धावपलकावर. 52 धाबा धावपलकावर आपण पाहतोय. 52 धाबा धावपलकावर गिरीश विरोधात फटकेबाजी बघायला मिळाली. सुंदर फटका आपण पाहतोय. अजूनही आता मात्र धावा पाठला करत असताना 52 धाबा धावपलकावर अजूनही 17 बॉलला बनवायचे आता 42. 17 चेंडू विजयासाठी 42 धावांची अजून आवश्यकता. 7च राहिले बबल, तुला लढायचं आहे. आणि राजाराम गवस सारखा वारंवार सांगतोय की आम्हाला 2 मोठ्या पटक्यांपासून वाचायचं आहे आणि त्यासाठी गिरीश तुला आम्ही बोलवलंय. गिरीशच्या विरोधात पहिल्या चेंडूवर सुंदर फटकेबाजी बबल नाईकच्या बॅटमधून आपण पाहतोय. 52 धाबा धावपलकावर 3 गडे चबवतल्या. 17 चेंडू पाहिजे आता 42. आणि बघूया बबल नाईकनं आता सुरुवात केली आहे फटकेबाजीला सुरुवातीपासूनच. आणि बघूया त्यानंतर कशी फटकेबाजी असेल गिरीश गावडेच्या विरोधात. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव आपल्याला बघायला मिळाला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 53 धाबा धावपलकावर आपण पाहतोय. समीर वेंगुर्लेकरला साथ द्यावी लागेल. पहिल्या मॅचची खेळी त्याला आठवावी लागेल. ते 4 षटकार कोण विसरणार. सकाळच्या सत्रामध्ये ती फटकेबाजी करावी लागेल. वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी योगदान देत असताना सावंतवाडी क्रिकेट संघानं आतापर्यंत मात्र वरचष्मा अजूनपर्यंत राखलाय. इथून पुढे गोलंदाजीमध्ये सुधारणा कराव्या लागतील. मिस टायमिंगचा फटका समीर वेंगुर्लेकर कडे. एका बाजूने अशा अपेक्षा होत्या, फटका बसला, त्याचा खेळ समाप्त झाला 0 धावसंख्येवर. समीर माघारी परतला. धावपलकावर 53 धाबा धावपलकावर आपण पाहतोय. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय घाटवा. स्टार अक्षय मैदानाच्या आतमध्ये. समीरला लढायचं होतं, थांबायचं होतं, चालांना सन्मान द्यायचा होता. कारण प्रत्येक चेंडूवर मोठे फटके नाही, खराबच 7च चेंडूंवर 7 मोठे फटके टोलवायचे आहेत. आणि त्यासाठी डाव फसला समीर वेंगुर्लेकरचा. अक्षय घाटवळ मैदानाच्या आतमध्ये बबलची फटकेबाजी बहरलेली आहे. त्यांना जास्तीत जास्त चेंडू फेस करावे. बबलनं अजून 2 ते 3 मोठे फटके टोलवावे आणि त्यासाठी वाट पाहतोय. पण बबलला आम्ही जास्तीत जास्त वेळा नॉन स्ट्रायकर एंडला आम्ही ठेवणार, जास्तीत चेंडू त्याला फेस करू देणार नाही. हे इरादे आता टीम मीटिंग मध्ये सावंतवाडी क्रिकेट संघाचे आपल्याला बघायला मिळत आहेत. 15 चेंडू अजूनही 7 मोठे फटके पाहिजेत. 41 धावांची आवश्यकता. 4 आले तरी मॅच बनेल वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. अक्षय घाटवळ. स्टार अक्षय सज्ज आला स्ट्राईकला. समोर टाकलेला चेंडू मिली कॅप्टन पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. पहिल्यापर्यंत फंबल झाला गणेश परब आणि 1 धाव बनेल. एकेरी धाव सेकंड सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 54 धाबा धावपलकावर 54 धाबा धावपलकावर षटक क्रमांक आपण पाहतोय 4था आहे प्रगतीपथावर. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ आहे. 3 बॉल बबलनं खेळावे, 2 मोठे फटके टोलावे याची सर्वजण वेंगुर्ला अशी प्रतीक्षा करतायत. पण दुसऱ्या बाजूला गिरीश गावडे त्याच्या विरोधात बबलनं 1 मोठा फटका तर नक्की टोलावलाय. वेगवान पद्धतीचा चेंडू बाईकच्या स्वरूपात आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकाच्या नंतर 1 धाव त्यानंतर गडीबाज झाल्यानंतर 1 धाव त्यानंतर पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात 4 धाबा आल्या आहेत. हा नशिबाचा चौकार आला वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. षटकाचे सांगायचा काय जरा अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. धावपलकावर बघायला मिळतोय 58. 13 बॉलला 36. 13 बॉल 6-6 सामना समाप्त असेल वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. वेगवान पद्धतीचा चेंडू डॉट बॉल. 12 बॉलला 36 बनवायचे. आता दाजी नाईक जो 2 ते 3 मोठे फटके टोलवलं असतं, जास्तीत जास्त फटके टोलवलं असता, तो माघारी परतला. आणि त्यानंतर आता बघूया
गोलंदाजीसाठी कोणत्या गोलंदाजीची वर्णी बहुतेक करून नितेश परबची वर्णी लागते सावंतवाडी क्रिकेट संघासाठी 12 बॉलला बनवायचा 36. बारा चेंडू विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. मात्र यानंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी करणारा सराटे गावचा सावंतवाडी क्रिकेट संघासाठी कर्णधार आज नितेश परब आणि त्याच्या समोर जो गोपाळ भट्टाच्या क्षेत्रशाहीखाली ज्यानं आपलं नाव अजमावलं स्टार अक्षय घटवायची फटकेबाजी या युद्ध मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 36. 12ही बॉल जर हे दोन खेळाडू खेळले तर धावा अगदी सोपा आहे वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. नितेश परब सज्ज आला गोलंदाजीला. दडपण प्रेशर आहे दोघांवरही. कारण 12 चेंडू मध्ये 6 मोठे फटके. विजयाचा चेंडा वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी फटकेल आणि एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे सावंतवाडी क्रिकेट संघाला. सईजय बोडगेश्वरी टीम वाट पाहते कोणता क्रिकेट संघ आमच्या समोर येईल. पहिला आलाय पण चौकार बघायला मिळेल. 4 धावा धावफलकावर. आता पाहिजे 11 चेंडू विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. या ओव्हरला जर 15-20 धावा बनल्या मॅच बनेल पुन्हा एकदा वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 62 धावा धावफलकावर आपण बघितला आहे. आता समीकरण 11 चेंडू विजयासाठी 32 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 11 बॉलला 32 वेगाने टाकलेला चेंडू त्यावर चौकार आलाय फाईन लेगला अक्षय घाटवळचा. मागे टाकलेला चेंडू ठेसून टोलवायचा होता. चेंडू पहिलं व्यवस्थित स्पर्शाने एकच धाव बनेल. बबन स्वतःकडे जबाबदारी घेतली आहे. बबल नाईकला शांत खेळावं लागेल. बबलकडे क्षमता आहे त्याच्याकडे ताकद आहे. या ओव्हरला जरी 2 ते 3 मोठे फटके आले तरी मॅच बनेल आपल्यासाठी आणि त्यासाठी बबलला स्ट्राईक घेतली. बबलने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. पण नितेश परब वेगानं गोलंदाजी करतो. आता कमबॅक केलं 2 बॉलला त्यानं 5 धावा तर खर्च केल्या आहेत. धावफलकर आपल्याला बघायला मिळतोय 63. 10 बॉलला बनवायच्या 31. समोर दिला चेंडू आपण बघितला अरविंद नमेकरची चूक. त्यानंतर आपण पाहतो 17 शर्यत एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या धावसंख्येने बबन नाईक साठी आपण पाहतोय. 2 या धावसंख्या बाबाला बघायला मिळाल. 2 धावफलकावर 65 धावा. 9 चेंडू विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. नऊ बॉलला 29 करायचं आहे. वेगावर सोडून गोलंदाजी करतोय नितेश परब. पण वेग काचा मला काही फरक पडणार नाही. बबलनं सांगितलंय बबलकडे क्षमता आहे. सावरावं लागेल डाव. बबलला वेळ घ्यावं लागेल. त्यानंतर फटका खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. दिशा दिली. वाईट यॉर्कर करायचं होता. क्षेत्ररक्षक आलाय गणेश परब वेगानं पण चेंडू विजयी झालाय. हा चौकार बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय गॅप मध्ये खेळला. बबनला जोखीम आता पत्करली नाही. गॅप मध्ये खेळत असताना सांघिक धावफलकावर 69 धावफलकावर 8 बॉलला बनवायचे आहेत. 8 बॉलला बनवायचे आहेत 25. 8 चेंडू 25 धावा. दोन्ही क्रिकेट संघासाठी मी म्हटलंय प्रथमताच जोपर्यंत अक्षय घेटवाळ आणि बबन नाईक मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत सामना वेंगुर्ला टीमच्या बाजूने असेल. कारण हे दोन्ही खेळाडू फिनिशर आहेत. बबलला शांत लोकांना हातामध्ये इथून पुढे फलंदाजी करावी लागेल. बबलकडे क्षमता आहेत. मोठा फटका बघायला मिळतोय. दिलेला कान मंत्र गोपाळ भट्टानं आणि गोपाळ भट्टाच्या कान मंत्राला अनुसरून मारलेला एक सुंदर देखना फटका. हा बबल नाईकचा षटकार आणि 6 या धावसंख्येनं धावफलकावर 75 धावा धावफलकावर
7 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. पंच्याहत्तर धावा धावपलकावर सामना कुठे होता कुठे आलाय. नितेश परबच्या विरोधात 2 चौकार 1 षटकार आलाय. मोठा फटका. वा वा डोळ्यांचं पारणं पेंडरा. सुंदर षटकार बघायला मिळालाय. काय फटका टोलवला बबल नाईक ना. बबल नाईक चेंडू पळी आपल्याला उंचवून दाखवायला हरकत नाही. या षटकारानं बबल नाईकच्या धावा बनल्यात. त्या 55 धावसंख्येवर बबल नाईक खेळतोय. दुसरा अर्धशतक एकाच मॅच मध्ये बघायला मिळालं. पहिल्या इनिंगला राजाराम गबस आणि दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचा 94 धावांचा पाठलाग करत असताना बबल नाईक आमच्या कॅमेरामॅनकडे थोडंसं आपली चेंडू पळी उंचावून नक्की दाखवा. 55 धावांची भारदार खेळी केली. एका दिवसात जण 3 अर्धशतकी खेळी केली आणि 30 खेळी मला महत्वाच्या सामन्यामध्ये करायची आहे हे बबल नाईक दाखवलं. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मला का उपमा दिली याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये या काणकोण वासियांच्या समोर आपल्याला बघायला मिळालंय. बबल नाईकच्या बॅटमधून फटकेबाजी. 81 धावा धावपलकावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजाराम गबस उर्फ बाबू आपण पाहतो. 19 बॉलला 55 धावा बबल नाईक. आता विजयासाठी उर्वरितचे 6 बॉल. राजाराम गबस आपण पाहतोय डॉट बॉल. 5 बॉलला आता बनवायचं आहेत. 5 बॉलला 13 पाहिजे आहेत. 5 चेंडू विजयासाठी 13. डॉट बॉल पहिला आलाय सावंतवाडी क्रिकेट संघासाठी. निखिल कांबळी शॉस मुठीमध्ये धरून या ठिकाणी मागे उभा आहे. अरविंद निमळेकर आपण पाहतोय. सर्व टेन्शन मध्ये आपल्याला बघायला दोन्ही क्रिकेट संघ. मोठा फटका आपल्याला बघायला मिळालाय. एक तर बनेल. इथून पुढे 4 बॉल 2 मोठे फटके पाहिजेत. 4 बॉलला 2 मोठे फटके सामना समाप्त असेल बबल नाईक साठी. मी प्रथमतःच प्रदीप देवलकर सांगितलं होतं बबलला शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या ओव्हरपर्यंत मैदानात थांबायचं आहे. राजाराम गबस वर्सेस बबल नाईक ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही क्रिकेट संघ सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे आहेत आणि ते आमने सामने दोन्ही क्रिकेट संघांसाठी आपण पाहतोय. बबल मॅच फिनिशर खेळी करायची आहे. आज लढायचं आहे आणि राजाराम गबसला या 12 या धावसंख्येपासून वाचायचं आहे. 4 बॉलला बनवायचे आहेत 12. सामना जसं रसिक प्रेक्षकांसाठी पाहिजे होता तसा सामना आपण पाहतोय. दडपण 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 प्रेशर आहे. दोन क्रिकेट संघासमोर बबलला सांगितलंय बबल तू 4 चेंडू घे 2 मोठे फटके मार विजयाचा शिल्पकार तू हो. तर दुसऱ्या बाजूला राजाराम गबस सज्ज झालाय. अवस्था डंपर हे अपील बघायला मिळालं आणि बबल नाईकनं सांगितलं पाहिलं कुठेतरी लागून गेलं चेंडू. डॉट बॉल 3 बॉलला 12. वेगानं टाकला चेंडू राजारामनं. 3 चेंडू विजयासाठी 12 धावा. दिल की धडकन हा सर्वात महत्वाचा चेंडू दोन्ही क्रिकेट संघांसाठी. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट बबल नाईक स्ट्राईकला. दोन बॉलला आता 12 बनवायचे आहेत. बबल नाईक राजाराम गबस ही लढत आपण पाहतोय. काणकोण वासियांसाठी जसा सामना पाहिजे होता तसा सामना बघायला मिळतोय. सर्वांनी सांगितलंय बबल मारणार 2 मोठे फटके सामना समाप्त करणार या सर्वांच्या आशा अपेक्षा. पण आतापर्यंत राजाराम गवसनं बबलला रोखून ठेवलंय. मोठा फटका बघायला मिळतोय. बबल नाईक ऑन फायर. 1 चेंडू 6. या जर 2 धावा घेतल्या असत्या या अगोदरच्या बॉलवर तर 1 बॉलला 4 आली असती मॅच. एक धाव किती महत्वाची असते. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 7 धावा
लतीफ नाईकची खेळी आठवावी लागेल बबल नाईकला आणि तोच फटका खेळावा लागेल आता यानंतर. ज्या जर 2 धावा बनल्या असत्या तर नक्की 1 बॉलला 4, 1 बॉलला आता 6 पाहिजेत. बबल नाईककडे क्षमता आहे आणि तो नक्की फटका खेळेल हा सर्वांना आम्हाला विश्वास आहे. आणि बघूया, एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट बबल नाईक मैदानाच्या आतमध्ये. राजाराम गवस याच्या विरोधात मोठा फटका. बबल एकच नाव आपल्याला बघायला मिळेल. हा षटकार नक्की आला तर पूर्ण या कानकोण मध्ये एकच नाव गाजेल. बबल नाईक, बबल नाईक हे नाव गाजताना बघायला मिळेल. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. हा चौकार आला तर 2 धावा आला असत्या तर वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. 2 धावा घेतल्या नाही बबल नाईकनं, त्याच थांबल्या. पण बबल नाईक सामना थोडासा पराभूत झाला वेंगुर्ला क्रिकेट संघ. पण बबल नाईकच्या खेळीसाठी मित्रांनो टाळ्यांचा आवाज करूया. एक खेळाडू, एक खिलाडी सेना बरोबर लढला मैदानाच्या आतमध्ये आणि ऐन मोक्याच्या क्षणी फटका बसला. ज्या 2 धावा जर बबल आपण घेतला असतात तर सामना आता फिनिश पण झाला असता. मी तीच बातचीत केली क्रिकेटमध्ये एकेरी धावसंख्येला किती महत्व असतं आणि ते महत्व बबल नाईक वैयक्तिक आपल्याला बघायला मिळाला. 2 या धावसंख्येनं सावंतवाडी क्रिकेट संघ विजयी झालाय. 1 धावसंख्येनं आपण पाहतोय 92 धावा धपलकर बघायला मिळाला वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. मॅन ऑफ द मॅच राजाराम गवस नक्की असेल, पण बबलनं आज क्रिस्टन खऱ्या अर्थानं मन जिंकली मैदानाच्या आतमध्ये. बबल नाईक 65 धावांची त्याने बहारदार केली 23 बॉल मध्ये. आणि वेंगुर्ला क्रिकेट संघ थोडंसं निराश मनाने आपल्याला बघायला मिळेल. कारण आपण पाहतोय भीमर आपल्याला बघायला मिळेल आहे. या इराद्यानं त्याने फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. फ्रीचा चेंडू बार स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट बबल नाईकचा संघाच्या कोट्यातून मोठा फटका बघायला मिळतोय बबलचा डीप मिड विकेटला. वा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मला का संबोधला आता. समोरचा चेंडू वा नजाकत काय फटका 23 धावा बार. समोर टाकलेला चेंडू विपुल पवार बरोबर पॉवर क्रिकेट संघानं. मागे टाकलेला चेंडू बैठक खेचून टोलवला आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फटका. मागे टाकलेला चेंडू आपण पाहतोय दाजी गेलाय, दूरच आहे पण सर्व कार्य सत्यात उतरावं लागेल. आल्या रिव्हर्स स्वीपचा फटका. 5 बॉलला मी 5 मोठे फटके टोलव. मोठा फटका का मला संबोधलं गेलंय स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मला संघासाठी आव्हान थोडस सोपं होईल मैदानाच्या मध्ये. क्लीन बोर्ड प्रत्येकला समोरचा चेंडू बबलनं उडवलाय, कडक मारलाय तो बेधडक. मिस टायमिंगचा फटका समीर वेंगुर्लेकर कडे. एका बाजूला वेगवान पहिला आलाय पण चौकार बघायला मिळेल. 4 धावा फलका बरं दिशा दिली. वाईट यॉर्कर करायचं होता. क्षेत्ररक्षक आलाय गणेश परब वेगानं पण चेंडू विजयी झालाय. हा मोठा फटका बघायला मिळतोय. दिलेला कान मंत्र गोपाळ भट्टानं आणि 2 चौकार 1 षटकार आलाय. मोठा फटका वा वा डोळ्यांचा मोठा फटका बघायला मिळतोय. बबल नाईक हॉर्न. हा चौकार आला तर 2 धावा आला असत्या तर वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. 2 धावा घेतल्या नाही बबल नाईकनं, त्याच थांबल्या. पण बबल नाईक सामना थोडासा पराभूत झाला वेंगुर्ला क्रिकेट संघ. पण बबल नाईकच्या खेळीसाठी मित्रांनो टाळ्यांचा आवाज करूया.
एक खेळाडू एक खिलाडी सेना बरोबर लढला मैदानाच्या आतमध्ये आणि अर्थात ही वादळी खेळी ते विजयामध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळाले नाही आणि चित्तथरारक सामन्यामध्ये अवघ्या एका धावेने विजय संपादन केला भावेन स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी आणि याच खेळीच्या जोरावरती स्पर्धेतील पहिलं वैयक्तिक अर्धशतक ज्या खेळाडूने नोंदवलं 18 चेंडू 50 धावा प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर राजाराम गवस.